मित्र हो, नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर. आधुनिक केसरीत आपले स्वागत आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ आपले देवाभाऊ यांनी दिवसभरामध्ये ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशा तीन शहरातील नागरिकांशी संवाद साधला. अगदी मराठी सांगायचे तर टॉक शो. आता टॉक असे ना, शो असल्याने तिन्ही ठिकाणी शोपीस म्हणून अनुक्रमे तेजश्री प्रधान, समीरा गुजर आणि स्पृहा जोशी यांची खास योजना करण्यात आली होती. म्हणजे देवाभाऊ गोड, शोपीसेस गोड, सगळेच कसे गोड गोड असा हा सगळा प्रकार. म्हणजे साजूक तुपात तळलेले प्रश्न आणि साखरेच्या पाकात मुरलेले उत्तर आणि समोर सिलेक्टेड कडक कपड्यातील प्रेक्षक. राज्यात गरिबी, बेकारी वगैरे असे प्रश्न अस्तित्वातच नसावे असे एकंदर छान छान वातावरण. म्हणजे ठाकरे ब्रँडच्या चार जणांतील गप्पा टप्पा आणि देवाभाऊंच्या मोजक्या लोकांच्या साक्षीने गुलू गुलू असा हा सर्व प्रकार. म्हणजे लहानपणापासून मुख्यमंत्री व्हायचे असे वाटत होते का असा गुलाबजाम प्रश्न आणि त्यावर नाही नाही तसं नाही म्हणत देवाभाऊंचे मगाळ उत्तर. भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना सात्विक वाटले नसते तरच नवर असा प्रश्न आणि उत्तर सांगण्याचा काय माझा हेतू नाही. म्हणजे त्याच्यासाठी हा काय माझा उठाठेव नाहीये. तर मुख्य म्हणजे काय की महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं शहरवासियांसमोर महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होण्याची गरज होती. जे काही सुरू आहे ते स्वप्नरंजन होतंय. हे स्वप्नरंजन जे आहे ते ऐकायला गोड वाटतंय, पण त्यातून जनतेच्या हाती काय लागत नाही ना. म्हणजे अजिबात तशी काही शक्यता नाही. म्हणजे आता संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्याचेच उदाहरण घ्या. देवाभाऊच्या मंत्रिमंडळातील महसूल मंत्री ते सांगतात की 1 वर्ष वाट पहा आणि 2 दिवसानंतर देवाभाऊ 2 महिन्यात सगळं काही ठीक होईल असं म्हणतात. म्हणजे खरं कोण बोलतं, मुख्यमंत्री बोलतात की महसूल मंत्री? या देवाभाऊंनी संभाजीनगरला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून टाकलं होतं. अगदी विधिमंडळात सुद्धा त्या संबंधीचं घोषणा केली होती. झाले काय झालं त्या पर्यटन जिल्ह्याचे? अहो, या पर्यटन स्थळावर जायला आज धड रस्ते नाहीत अशी परिस्थिती आहे. अहो, गाईड मिळत नाही. हो, वेरूळला, अजिंठ्याला व्यवस्थित चांगले गाईड मिळत नाही अशी परिस्थिती आहे. पण त्या डिफेन्स पार्क बद्दल फार बोलले होते. त्याचं काय झालं? त्यावर आता कोणी बोलायला तयार नाही. निवडणूक संपली की रात गई बात गई असे धोरण. आता काय तर म्हणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, संभाजीनगरचं विमानतळ आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं म्हणे यांना. अरे देवा भावा, या शहरात तुम्ही मोठे उद्योग आणत आहात, चांगली गोष्ट आहे. पण वाढत्या शहरासाठी काही नियोजन करावे लागेल की नाही? वाढत्या शहराच्या समस्या सुद्धा वाढत्या असतील, त्यासाठी काही आहे का? त्यासाठी काही तुमच्याकडे योजना आहे का? आता सध्या पुण्यात जी परिस्थिती आहे ती आपल्याकडे काही दिवसात म्हणजे काही वर्षात 1-2 वर्षात होईल असं सगळी शक्यता आहे. आणि हा आता आठवलं म्हणजे मुख्य प्रश्नावर चर्चाच नाही. बरं आता काय आलं म्हणजे हे आपल्या संभाजीनगरच्या बद्दल झालं तेच प्रश्न तसेच उत्तर अगदी मगाळ उत्तर सगळीकडे ठाण्याला होते आणि याला नागपूरला होते. आता परवा म्हणजे रविवारी देवाभाऊ पुण्यातील एरवंडणे भागातील शुभारंभ लॉन्स मध्ये असाच कार्यक्रम करणार आहे. तेथे गिरजाऊ त्यांना संगत करणार आहे. म्हणजे पुणेकरांच्या चॉईसची संपूर्ण काळजी तेथे घेतलेली दिसते. आता पुणेकर हे खास पुणेरी सन्मानासाठी ओळखले जातात. अर्थात गिरजाऊ ज्या कारणासाठी प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत ते पाहता जास्तीत जास्त चितळे बंधूच्या भाकरवडीपेक्षा जास्त तिखट त्यांचे प्रश्न असणार नाही हे मात्र नक्की. तर मित्र हो, तुर्तास एवढे पुरे. हा व्हिडिओ कसा वाटला सांगत जाओ. बरं वाटतं लाईक केलं ना, शेअर सुद्धा करा. काय होतं, तुम्ही लाईक केलं, शेअर केलं की उत्साह येतो. बरं बघा, धन्यवाद. पुन्हा भेटूया.